मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण काही फिगर्स ऑफ स्पीच पाहिले. आता उर्वरित राहिलेले आजच्या तासिकेला आणि पुढच्या एका तासिकेला पाहूयात. नेक्स्ट, अँटिथेसिस, विरुद्धालंकार. When two different ideas or terms representing them separately and are brought together is called antithesis. These two different ideas remain in two different clauses in a sentence, so it is called antithesis. जेव्हा दोन वेगवेगळ्या विरोधी संकल्पनांची स्वतःच्या वाक्यांशातून एकाच वेळी एकाच वाक्यात उपस्थिती दर्शवली जाते तेव्हा त्याला विरोधाभास अलंकार किंवा अँटिथेसिस असे म्हणतात. टू द मुस्लिम आय एम हिंदू, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, फूल्स रश, फेअर एंजल्स fear to treat. Fools rush, fair angel, fear to tread. In these lines, opposite ideas are brought together, Muslim and Hindu, but they have different clauses. United, divided, two different things in two different clauses. Fools and angels, two are opposite things, are brought together through separate clauses in a sentence. So it is called antithesis. Next figure of speech is climax, रसोत्कर्ष अलंकार किंवा सार अलंकार. When in a statement ideas are arranged in ascending order of importance is called climax. जेव्हा एखाद्या गोष्टीची कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे वाटचाल होते अशी कल्पना एखाद्या काव्यपंक्तीत आलेली असते किंवा एखाद्या गोष्टीची एखाद्या काव्यपंक्तीत चढत्या क्रमांकाने केलेली रचना म्हणजे रसोत्कर्ष अलंकार किंवा सार अलंकार, यालाच क्लायमॅक्स असं म्हणतो. ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर टू सी दिस लवली हाऊस, कार अँड ऑल. इन these poetic lines, the ideas are arranged in ascending order of importance, so it is called climax. Next, inversion, व्युत्क्रम अलंकार. In a sentence when words are not arranged in correct prose order is called inversion. It means the correct prose order should be like this. First of all, at the beginning, subject, verb and object. When these words are not arranged in this situation or order, at that time there is inversion. किंवा जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये शब्दाची रचना नियमित गद्यक्रमानुसार मांडलेली नसते तेव्हा त्याला व्युत्क्रम अलंकार किंवा इन्व्हर्जन असं म्हणतात. थोडक्यात एखाद्या कवितेच्या वाक्यातील शब्दांची रचना ही इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म या क्रमानुसार आलेले नसते तेव्हा त्याला आपण इन्व्हर्जन असं म्हणतो. हेल्टर स्केल्टर पॅरेंट्स रन. इट मीन्स द वर्ड्स आर नॉट अरेंज इन प्रॉपर प्रोज ऑर्डर. द प्रॉपर प्रोज ऑर्डर इज लाईक धिस. द पॅरेंट्स रन हेल्टर स्केल्टर. Down they come, fluttering and all, to the English I am a walk. It means in these lines
words are not arranged in proper prose order. Next figure of speech is apostrophe. परोक्ष संबोधन अलंकार. When a speech or address is given for someone who is not present there at the time of speaking is called apostrophe. जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये ज्या व्यक्तीला उद्देशून बोललं जातं ती व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसते, ती व्यक्ती ते ऐकण्यासाठी उपस्थित नसते किंवा ऐकणारी व्यक्ती त्या ठिकाणी असत नाही, त्याला परोक्ष संबोधन अलंकार असे म्हणतात. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. या काव्यपंक्तीमध्ये ऐकण्यासाठी देव नाही, म्हणून त्याला परोक्ष संबोधन असं म्हणायचं. ओ सॉलिट्यूड, वेअर आर दाय चार्म्स that sages have seen in thy face? Cricket, goodbye, we have been friends so long. Dear lambs, in your fleshy fold, in these lines. Solitude, cricket, lambs are not present there to hear the statement, to hear the speech. So it is called an apostrophe. Next, irony. व्याज्यस्तुती किंवा उपरोधक अलंकार. In a statement when the sense or the meaning is opposite to the word is called irony. It means in such types of expressions outwardly it looks as a praise, but actually it is not. Actually it is not. ज्या स्पष्टीकरणातून किंवा वाक्यातून त्याचा अर्थ अगदी शब्दाच्या विरोधात निघत असेल तर त्यास व्याज्यस्तुती अलंकार असे म्हणतात, उपरोधक अलंकार असे म्हणतात. थोडक्यात अलंकारात बाहेरून स्तुती वाटते, परंतु त्या शब्दाचा अर्थ स्तुती करणे हा नसून निंदा करणे किंवा टीका करणे असा असतो. याला उपरोधक अलंकार असे म्हणतात. एखाद्याला तू फार शहाणा आहेस असे म्हणणे म्हणजे तू हा मूर्ख आहे याचा अर्थ असा निघतो. फॉर एक्झाम्पल, यू ऑल आर ऑनरेबल मेन. इट मीन्स some of them are not honorable. They call me an Indian abroad, but in my own country I don't know who am I. In these lines, the meaning of the words are totally opposite to the words, so it is called irony. Next, paradox. विरोधाभास अलंकार. The manner in which two different ideas are opposed to each other and brought together in a sentence is called paradox. Both the things are based on each other and one of them is not possible. जेव्हा दोन वेगवेगळ्या परस्पर विरोधी संकल्पना एकाच काव्यपंक्तीमध्ये एकाच गोष्टीच्या संदर्भात एकत्र आलेल्या असतात, परंतु एक दुसऱ्याला विरोध करते, त्याच्यापैकी एक कोणती खरी असू शकत नाही, त्याला विरोधाभास अलंकार किंवा पॅराडॉक्स असे म्हणतात. म्हातारा इतुका न होय अवघे पाऊणशे वयमान. म्हातारा इतुका न होय, म्हातारा जास्त नाही पण वय पाऊणशे आहे. एक तर वय जर पाऊणशे असेल तर तो म्हातारा कसा नाही, आणि जर म्हातारा नाही तर वय पाऊणशे आहे. टॉकिंग इन देअर स्लीप. झोपलेले बोलू शकत नाही किंवा बोलणारे व्यक्ती झोपू शकत नाही. द ग्रेटेस्ट प्लेजर ऑफ ट्रॅव्हल इज द अरायव्हल ॲट होम.
If you want to get pleasure, you must forget pleasure. When I died, people came and buried brother John. In these sentences, all those ideas which are brought together in the sentence, याला विरोधाभास अलंकार किंवा पॅराडॉक्स असं म्हणायचं. ऑनमॅटोपिया, ध्वन्यानुकारी अलंकार, a statement forming words by using imitation of sounds is called onomatopoeia, onomatopoeia. जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये आवाजाचं अनुकरण करणारे शब्द आलेले असतात त्याला ध्वन्यानुकारी किंवा ध्वन्यानुकरण अलंकार असं म्हणायचं. ओनोमोटोपोइया किंवा ओनमॅटोपिया असंही म्हणतात. या वाक्यामध्ये जसं मराठीमध्ये कडकड, धडधड, डमडम, फटफट, धपकन, पटकन, सळसळ, खळखळ असा आवाज येणारे शब्द असतात तशाच प्रकारचे इंग्लिशमध्येही त्या आवाजाचं अनुकरण करणारे शब्द आलेले असतात तेव्हा त्याला ऑनमॅटोपिया असं म्हणायचं. गगनावर्याने सागर तीरी सळसळ करती लाटा लहरी. सळसळ, the loose house top seats clatter and clang, whoosh whoosh of washing machine. In these sentences, clatter and clang, whoosh whoosh are the words of imitation of sounds. So, in these sentences, there is onomatopoeia. या वाक्यामध्ये क्लॅटर आणि क्लँग, वुशवुश यासारखे शब्द आलेले आहेत म्हणून त्याला ध्वन्यानुकारी अलंकार असं म्हणायचं. नेक्स्ट, इफिमिझम, शिष्टोक्ती किंवा मृदू पर्यायी अलंकार. When a harsh reality is conveyed through pleasing words is called euphemism. In this figure of speech, reality is harsh. We can't believe, but it is smoothly conveyed through pleasing words. जेव्हा एखादे कटू सत्य मृदू पर्यायी शब्दाने किंवा चांगल्या गोड शब्दांनी सांगितले जाते तेव्हा त्याला मृदू पर्यायी किंवा शिष्टोक्ती इफिमिझम असे म्हणतात. थोडक्यात, एखादी व्यक्ती मरण पावली असं म्हणण्याऐवजी देवाघरी गेली असे म्हणणे होय. जनपळ बर म्हणतील हाय हाय, मी जाता त्यांचे कार्य राहील काय. या काव्यपंक्तीमध्ये मी जाता म्हणजे मी मेल्यावर, परंतु मरणाचं सत्य हे जाणे या शब्दाने सरळ सरळ सांगितलेलं आहे, मृदू शब्दाने सांगितलेलं आहे म्हणून या वाक्यामध्ये शिष्टोक्ती अलंकार झालेला आहे. गायी पाण्यावर का म्हणून आल्या. गायी पाण्यावर येणे म्हणजे रडणे, पण रडणे डायरेक्ट शब्द वापरण्यापेक्षा गायी पाण्यावर का आल्या किंवा गायी पाण्यावर येणे ह्या शब्दांचा प्रयोग करण्यात आलेला आहे. सून फास्ट asleep in their earthly bed. Here harsh reality of death is conveyed through pleasing words, asleep. So there is euphemism. So मित्रांनो, we will stay here for this period only. उर्वरित राहिलेले अलंकार आपण पुढच्या तासिकेला पाहू.